नांदेड हादरवणारी हृदय पिळवटून टाकणारी घटना. प्रेमसंबंधाला विरोध झाल्याने एका तरुणाची निर्घृण हत्या आणि त्यानंतर प्रेयसीने मृतदेहाशी केलेलं लग्न. हा प्रसंग पाहून संपूर्ण शहर अवाक झाले. इटवारा भागातील सक्षम ताटे याची गुरुवारी सायंकाळी हत्या करण्यात आली. अंचल मामिलवाड हिच्याशी सक्षमचे 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आंतरजातीय विवाहास विरोध असल्याने मुलीचे वडील आणि भावानं मिळून सक्षमचा पाठलाग करून त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या आणि नंतर डोक्यात दगड घालून त्याला ठार मारलं. खून झाल्यानंतर सक्षमचा मृतदेह घरी आणताच प्रेयसी अंचलने टाहो फोडला. पण पुढचा प्रसंग सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. अंत्यविधीपूर्वी अंचलने सक्षमच्या मृतदेहासमोरच लग्नाचे विधी केले. तिनं अंगाला हळद, कपाळावर कुंकू भरलं आणि सर्वांसमोर आपल्या मृत प्रियकराच्या नावाचं कुंकू लावलं. हा क्षण पाहून उपस्थितांच्या भावना पुरासारख्या वाहू लागल्या. अंचल म्हणाली, माझे वडील आणि भाऊ हरले, मरूनही माझा प्रियकर जिंकला. त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशीही तिची मागणी आहे. या प्रकरणात मुलीचे वडील गजानन मामिलवाडसह 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. नांदेडमध्ये या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.